गंगा 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 गंगा. काय झालं तुला इतकी आनंदात काय? नवीन पिक्चर तर मिळाला नाही ना? मग सुपारी? नो. मग झाले तरी काय? गेस. म्हणजे आपली कर्ज माफ झाली आहेत तर? ती तर होणारच आहेत, पण आत्ताशी मी माझा पहिला पत्ता टाकलाय. अजून 2 पत्ते शो करायचे बाकी आहेत. म्हणजे मी खूप सोशल आणि गुड गर्ल आहे हे पटलंय राजवीरजींना, आणि त्यांनी मला आता त्यांची फ्रेंड सुद्धा बनवलंय. काय? मी नको म्हणत असताना पण तू अजून त्या राजवीरच्या मागे आहेस तर? येस डार्लिंग, आत्ता मी त्याच्या मागे आहे, पण लवकरच तो माझ्या मागे असणार आहे. शोना, मला नाही वाटत हे कधी घडेल म्हणून. घडणार गंगा, सगळं घडणार. यु नो समथिंग, आपल्याला कुठल्याही व्यक्तीकडून आपल्याला हवंय ते काम करून घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात आधी त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल ना गुड वाइब्स क्रिएट केल्या पाहिजेत, आणि मी सुद्धा त्याच्यासोबत तेच करते. शोना, त्या चांगल्या माणसाचा विश्वास नको तोडूस. शट अप गंगा, काय तू सारखी तेच तोच स्टेप लावते. आता बघच, मी या पुढचा पत्ता टाकला की तो माझ्या किती क्लोज येतोय, आणि तिसरा पत्ता टाकला की त्याला किती जरी वाटलं तरी सुद्धा तो माझ्यापासून लांब जाऊ शकणारच नाही. अँड देन आय विल बी द फायनल विनर ऑफ दिस गेम. आणि मग तू आणि मी पैशांच्या बाथटब मध्ये शॅम्पेन टॉस करूया. असं तू काय करणार आहेस शोना? तू त्याच्या आयुष्याशी तर खेळणार नाहीयेस ना? Now that is a surprise. A surprise you'll have to wait and watch. आई गो, किती कंबर दुखायला लागली माझी. आय किती काम केलंय मी. दीपे, दीपे, दीपे. ओ काकी, काय झालं? दीपे, जा माझ्यासाठी एक स्पेशल कॉफी घेऊन ये. हाताने बनवून प्या. दीपे, तुला कळतंय का कुणाशी बोलतेस तू? अहो काकी, अहो असं मी नाही, मोठ्यानं तुम्हाला सांगायला सांगितले. आणि तुम्ही कसं मला मोठ्यांवर नजर ठेवायला सांगत होता, तसं आता मोठ्याने मला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितले. तुम्ही काम करताय का नाही हे बघायला. आणि हो, मोठे मला काय म्हणली माहितीये का? दीपे, खबरदार घरातल्या एका पण कामाला हात लावशील तर हितनं पुढं ह्या घरातली सगळी कामं म्हणजे धुणं, भांडी, फरशी सगळं कांचन करणार. आणि तू जर तिला मदत केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे. अशी बोलली सुनंदा? हो, अशी बोलली? असंच बोलल्या मोठी आहे. काकी, काय बी म्हणा, तुम्हाला ही सगळी कामं करताना बघून ना मला लय म्हणजे त्रास होतोय. पण काय करणार ना आता? मी जर तुम्हाला मदत करायला आले तर मोठे मला कामावरनं काढून टाकतील. आता काय बी झालं तरी सत्ता शेवटी त्यांच्याच हातात आहे ना. दीपे, ही सुनंदा बोलली का तू तुझ्या मनाचं बोलतेस काम करायला नको म्हणून? हो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? अजिबात नाही. तू काय चीज आहेस ना ही काकी चांगली ओळखून आहे. ठीक आहे, चालते. बनवते मी तुमच्यासाठी कॉफी. पण मोठ्याने बघितलं ना तर आडगळीच्या रूम मधनं पण डायरेक्ट घराच्या बाहेर काढलं तर मला विचारायला येऊ नका. जाते मी कॉफी बनवायला. नाही दीपे, दीपे, तू तुझी कामं कर, मी बनवते कॉफी. नाही, बनवते मी काकी. मी बनवते म्हटलं ना
बरं झालं, बरं झालं मोठ्याने सगळे कामं काकीसनी सांगितली. ह्या दोघींच्या भांडणात ना माझं काम करायचं वाचतंय. निशा एवढं अर्जंट कशाला बोलवलं? आमचं ना लई म्हणजे लई महत्वाचं काम आहे तुमच्याकडं. हे घ्या पैसे आणि मी सांगते तसंच करा. तुम्ही फक्त हुकूम द्या वहिनी, काम झालं म्हणून समजा. ह्या पैशाचा ना सगळ्या गावात बॅनर लावा आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहा की पृथ्वीदादांनी आमच्या आडी अडचणीच्या वेळी लई मदत केली म्हणून. हा असंच लिहा. पण वहिनी नक्की कशासाठी मदत केली असं लिहायचं त्याच्यावर? त्यावर लिहा माझ्या तिन्ही किडन्या फेल झाल्या होत्या त्यावेळी पृथ्वीदादांनी आर्थिक मदत केली आणि मग माझी किडनी बसली. हा असं लिहा. हा अहो निशा वहिनी, पण माणसाला तर 2च किडनी असतात. हो तेच म्हणते मी, तुमची, तुमच्या बायकोची आणि तुमच्या पोराची, तिघांची एक किडनी खराब झाली होती, ती पृथ्वीदादांनी बसवून दिली. असं लिहा. हा अगं पण निशा, हे सगळं खोटं खोटं लिहायचं आहे. कोणाला कळलं तर लय अवघड होईल आपलं. तुम्ही जरा गप्प बसा. अहो राजकारणात जर पुढे यायचं असेल ना तर आपल्याला खोटं वागावंच लागतं. अहो आपल्याला ही जाहिरातबाजी करावीच लागल तरच निवडून याल तुम्ही. तुम्ही जरा गप्प बसा. अगं पण त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी काम करावं लागतील ना. हो, काही न करता पण केला असं दाखवलं ना तरी बी निवडून येता येतं. आजकालची फॅशन आहे ती. आपल्याला फक्त मस्तपैकी एक जाहिरातबाजी करायची, मग बघा तुम्ही निवडून येता की नाही. चला दादा, तुम्ही तेवढं आमचं काम करा. या आता. निशा, भारी चालायला लागलं की तुझं डोकं. हा मग त्या आधीपासून चालत होतं, पण तुमचं चालत नव्हतं ना. सारखं आपल्या मम्मीचा पदर धरून धरून त्यांच्या माग पुढं पुढं. पण आता मी सांगते तेवढंच करा. तुम्ही ना जरा वीरू भाऊजींसारखं डॅशिंग वागायला शिका. हो खासदार होणार आहे तुम्ही, खासदार. आता बघच कसा डॅशिंग वागतो ते. आता कुणी बी येऊ दे माझ्या मोर, कशी बँड वाजवतो ना त्याची बघच तू. हा मम्मी आले. मम्मी मम्मी कुठे मम्मी? एवढं कशी आली मम्मी? का गेली ना सगळी हवा? तुझ्या कसं होणार आहे मलाच माहित नाही. बसायचंच. निशा निशा समजतो कोणी स्वतःला काम आहे म्हणे. अहो असं कुठलं महत्वाचं काम आहे की बायकोला फोन करणं होय ना. अहो मामा, रात्री झाली, सकाळ झाली, पर दुपार झाली तरी बी फोन नाही आलायचा. नाही मला ना तर काय बी कळना झाले. अहो एवढं कुठलं महत्वाचं काम आहे? येईल 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 सुनबाई, फोन येईल. आपला वीरू एवढा बेफिकीर नाही. हे बघ, त्याला वेळ मिळाला ना की तो लगेच फोन करेल बघतो. नाही मामा, आता माझं ठरलं. आता त्याचा जरी फोन आला ना तरी मी नाही फोन उचलला. अगं असं काय करते सुनबाई? आता तू काय साधा सुद्धा माणूस आहे का? अगं तो मंत्री झालाय, मंत्री. आणि तुला तर माहित आहे मंत्र्याला काय थोडी कामं असतात वय ग. हे बघ सुनबाई, तू हट्ट सोड, तू फोन करून बघ. मामा माझं ठरलं. त्याचा फोन जरी आला ना तरी मी फोन घेणार नाही. तो जरी असेल ना मंत्री तरी मी बी या गावची कारभारी नाही. अगं सुनबाई, असं तर झालं नसेल. तू जशी त्याच्या फोनची इकडे वाट बघतीये ना, रुसली आहेस ना, तसा तो पण तिकडे तुझ्या फोनची वाट बघत बसला असेल तर. अहो हो मामा, ह्यो तर मी विचारच केला नाही. मी लावते त्याला फोन. लाव लगेच. तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम नक्की होऊन जाईल. तुम्ही फक्त उपक्रम नीट राबवा, बाकी शिंदे सांगतीलच तुम्हाला. आणि काही वाटलं ना तुम्ही बिंदा शिंदेना सांगा. अजून एक त्याला लाव लाव. एक मिनिट फक्त. हॅलो वीरू. कामात आहे आता, तू लंच ब्रेक मध्ये फोन करतो. अरे काय झालं? कट केला.
महत्वाच्या कामात आहे, लंच ब्रेक मध्ये फोन करतो मला. बघ म्हणलं ना मी तुला काहीतरी महत्वाच्या कामात असेल, चाला की करल फोन ती. उगाच काहीतरी डोक्यात टेन्शन घेऊन बसते. पियू करल तो फोन. हा चला 2-2 घास खाऊन घ्या. बर चल. पियू आले आई. नमस्कार कांचनबाई. माजी झेडपी अध्यक्ष काय सामाजिक काम चाललंय वाटतं. चालू द्या चालू द्या. तसंही याच कामाची लायकी आहे तुमची. अंकुशराव, तुम्हाला वाटत असेल तुमचा जावई मंत्री आणि मुलगी या घराची कारभारी नाही म्हणजे त्यांच्या हातात सगळं आलं. पण तुम्हाला हे माहितच असेल, राजकारणात कुठलीच गोष्ट कधीच अंतिम नाही राहत. आज माझी वेळ खराब आहे, पण मी जवा कवा ह्या तालुक्याच्या आमदार आणि घराच्या कारभारींपदी फिरून येईन ना, तेव्हा सर्वांवर असा ठाणा फिरवीन ना, तुम्ही बघाच. अजून खोड जिरली नाही ना तुमची कांचनबाई? अहो ह्या राजकारणानं काही साधत नाही. आमच्याकडेच बघा आणि आता तरी सुधरा. हो, जास्त अक्कल शिकवू नका मला. तुमचा तर पद्धतशीर कार्यक्रम करणार आहे मी. आज तुमच्यामुळं माझ्यावर ही वेळ आली आहे. नाही तुम्हाला रस्त्यावर आणून भीक मागायला लावली ना, तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही. काकी, भांड्यांचा ढीक साचलाय, घासून घ्या तेवढी. हाव बघताय काय काकी? जावा, काम पडले ती. आणि हा, या घरची कारभारीन आता मी आहे हे लक्षात ठेव. डॅडी, काकींच्या वतीनं मी तुमची माफी मागते. पियू, तुम्ही माफी मागायची काही गरज नाही. अहो आम्ही त्या कांचनबाईला लय चांगलं ओळखतो आणि तसं बी आम्हाला त्यांच्या बोलण्याचा अजिबात राग आला नाही. हे घ्या, हे दागिने द्यायला आलो होतो. डॅडी, हो, तसं बी कारण नसताना हे दागिने आमच्याकडे आले होते. तुमच्या सासूबाईंना द्या. घ्या. खरंच डॅडी, अहो ही आईंच्या माहेरची आठवण आहे. हे सगळं बघून ना आई लई खुश होत्याल बघा. आणि डॅडी, ह्याचे जे काही पैसे असतील ना, ते मी आणि वीरू देऊ तुम्हाला. पियू, अजून किती लाजवाल आम्हाला? अहो आमचं जे काय आहे ते सगळं तुमचंच आहे ना. आणि तसं बी हे दागिने देऊन आम्ही उपकार करत नाही तुम्हाला, तर एका बापाचं कर्तव्य करतो. चल येतो आम्ही. अहो डॅडी, चहा तरी पिऊन जा. आता नको, पुन्हा कवा तरी येईल. हो पण डॅडी बस. पियू, परत येतो आम्ही. चल येतो आम्ही. हा ठीक आहे, चालेल. मी फाईल चेक करून सांगतो. हा साहेब, जेवणाची वेळ झाली. हा, तुम्ही घ्या जेवण. पण साहेब तुम्ही? मला जरा काम आहे आणि एक महत्वाचा फोन करायचा. बरं, तुम्ही घ्या जेवण. हा चाल. पियू वाट बघत असेल, तिला फोन केला पाहिजे.
हाय राजवीरजी. अहो शोनाजी तुम्ही? शोनाजी नाही, मला ओनली शोना म्हणा. ठीक आहे. शोनाजी, आय मीन शोना, बसा ना तुम्ही. सॉरी हा, असं न सांगता चाले. त्याचं काय झालं, मला राहावलंच नाही. म्हटलं मी केलेल्या काल घरच्या जेवणाची चव अजूनही तुमच्या जिभेवर असेल. तुम्हाला घरचं जेवण खूप आवडतं ना, म्हणून आजही टिफिन घेऊन आले. अहो तुम्ही उगाच त्रास घेतला बरं का. आपल्या माणसाचा कधी त्रास होतो का? आणि आता तुम्ही माझे फ्रेंड आहात, तर मग एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला उपाशी कसं ठेवू शकते? असो, आपण ह्या सगळ्या टॉक्स नंतर करू. तुम्ही आधी जेवून घ्या बरं. जेवून घ्या बरं. शोनाजी, अहो तुम्ही ठेवा डबा, मी नंतर जेवतो. पिऊला फोन करायचा आहे. नो नो नो, ते जे काही असेल ना ते जेवण झाल्याच्या नंतर. आणि मला सांगा, तुम्ही हे असं उपाशी राहिलेलं पिऊला तरी आवडेल का? ते काय नाही. फोन आधी बाजूला ठेवा आणि लगेच जेवून घ्या. माझ्या समोर जेवायचं. लंच आहे ना, हा लंच ब्रेक मध्येच केला पाहिजे, हेल्दी असतो. ठेवा ती फाईल साईडला. थँक्यू. छान झालंय बरं का. ती गाणीच ऐका. हा, आपल्या बायकोला या घरामध्ये घरगडी बनवून ठेवले. कशी लोक तिच्याशी वागतायत, बाहेरची लोक कशी टोचून बोलतायत, याचा तुम्हाला काय नाही. तुम्ही आपलं नुसतं 24 तास पेपर वाचा आणि ही गाणी ऐकत बसा. आता ह्याच्यावर तरी काय बोलणार आहे का नाही? मी कशाला कोणाशी काय बोलू? काय बोलू म्हणजे? मी तुमच्या लग्नाची बायको आहे. तेच तर कम नशीब आहे ना माझं. अगं कांचन, तुला जी काही कामं करायला लागतात ना, ही तुझ्या पापाची फळ आहे. स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि मी तुझ्या बाजूने बोलून तुझ्या पापाचा कशाला धनी हो? तुझं तू निस्तर. स्वतःला लय हरिश्चंद्राचं वंश समजू नका. फक्त एकदा माझ्याकडे सत्ता येऊ दे, मग बघाच एकेकावरनं कसा घाना फिरवते मी. तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही मी.